नमस्कार. स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस-एम-टी आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि एज्युकेशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे. तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा आहे आपला 11 तारखेचा व्हिडिओ. तर इथे मी सगळ्यांना काम दिलेलं आहे ऑलरेडी आणि मग त्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. तर आता सध्या एक्झाम सुरू होणार आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि सेमिस्टरची एक्झाम म्हणजे मार्क्स जास्त असतात. कोणाचे 60 मार्क्स आहेत, कोणाचे 80 मार्क्स आहेत, कोणाचे 40 मार्क्स आहेत. जे लहान मुलं आहेत त्यांचे 40 मार्क्सची एक्झाम आहे. तर खूप जास्त तयारी करून घ्यावी लागते. आणि तर त्याप्रमाणे मी म्हणजे जी मोठी मुलं आहेत माझी 7th स्टँडर्डची वगैरे 6, 7, 8ची, त्यांना कसं लाँग आन्सर पण असतात, गिव्ह रिझन्स असतात. मग मी त्यांना ते ना डिवाईड करून ठेवलं. म्हणजे आज जर तुम्ही सायन्स केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही एस-एस करायचे. मग एका दिवशी पूर्ण शॉर्ट आन्सर करायचं. CBSEचे ना खूप खूप म्हणजे खूप क्वेश्चन्स असतात. तर तेवढे सगळे एक्झामपर्यंत व्हायला हवेत, म्हणून मग मी हे करते. असं त्यांना काम वाटून देते. घरूनच करून यायला सांगते. आणि इथे बघू शकता तुम्ही प्रेझेंटी लावत आहे. कारण की मला असं वाटतं काय की आपण जे काही काम करतो त्याचा रेकॉर्ड असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच मी आता ही व्हिडिओ थ्रू माझा हा रेकॉर्ड राहतो की मी कोणाला काय काय काम दिलेलं, काय काय शिकवलं हे माझ्या लक्षात राहतं. आणि कोणाची प्रेझेंटी वगैरे घेतली की कोण किती दिवस अब्सेंट होतं, कोणी फीस पे केलेली आहे. तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला रेकॉर्ड करता येतं, म्हणजे मेंटेन ठेवता येतं. त्याच्यामुळे तुम्ही पण जर असं प्रेझेंटी वगैरे घेत नसाल तर आजच सुरुवात करा आणि प्रेझेंटी घ्यायला सुरुवात करा. तर आता ही माझी 2:30 वाजताची बॅच आहे. टीचर आल्यापासून मला खरंच म्हणजे खूप रिलीफ वाटते. कारण की कसं आहे, त्या व्यवस्थित हँडल करतायत, अनुभव आहे त्यांना त्याच्यामुळे. आणि मेन गोष्ट म्हणजे 2:30 वाजताची माझी धावपळ व्हायची व्ह्यूला आणल्यावर. तर ती धावपळ जराशी कमी झालेली आहे. त्या ऑलरेडी आलेल्या असतात, त्याच्यामुळे त्या आल्यानंतर मग मी येते 2:45 वाजेपर्यंत. तर इथे एक तुम्हाला गंमत सांगते. मी मुलांना आधी असं सांगितलेलं की प्रिपरेशन आपण असं करूया की आज सायन्सचे 2, एस-एसचे 2, इंग्लिशचे 2, हिंदीचे 2 आणि मराठीचे कमी आहेत म्हणून मराठीचा 1. तर असे तुम्ही 9 क्वेश्चन डेली सॉल्व करायचे आहेत. म्हणजे बाय हार्ट करायचे, घरी प्रॅक्टिस करायची आणि ते लिहून आणायचे. तर मी सांगताना त्यांना एकाच बुकमध्ये लिहायचं म्हणून सांगितलं. म्हणजे एका बुकमध्ये प्रॅक्टिस करायची होमवर्क बुकमध्ये, आणि जी आपली टेक्स्ट बुक असेल त्याच्यामध्ये टेस्ट द्यायची असं सांगितलेलं आल्यावर. तर ह्यांनी काय केलं, वेगवेगळे बुक घेऊन आले. मग त्यांना परत मला समजून सांगावं लागलं आणि मग मी ते पॅटर्नच कॅन्सल करून टाकलं, कारण की ते प्रॉपर जमत नव्हतं. म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळे 2-2 क्वेश्चन करून आणत होते. मग आमचं पण जमलिंग होत होतं. म्हणून आता त्यांना काय सांगितलं आहे की सायन्सचे एका लेसनचे जर तुम्ही शॉर्ट आन्सर केलं तर सगळ्यांचं सेमच असलं पाहिजे, जेणेकरून मग आम्हालाही चेक करताना जरा सोपं जातं. त्याच्यानंतर मॅथ्सचं मी क्लासमध्येच बऱ्यापैकी करून घेत असते. आणि इंग्लिशचं काही पॅसेज वगैरे येत असतं, त्याच्यामुळे त्याचं एवढं काही टेन्शन नाही. तरीही बाकीचं ग्रामर पाठ करून घ्यायचा आहे, अजून तो बाकी आहे. हिंदीचं पण तसंच, मराठीचं पण तसंच ग्रामर पाठ वगैरे करून घ्यायचं आहे. आणि काही मुलं ना कितीही प्रॅक्टिस केली तरी त्यांची प्रॅक्टिस कमीच पडते आणि एक्झामला ना त्यांना म्हणजे खूप स्पेलिंग मिस्टेक होतात. म्हणून मी जास्तीत जास्त त्यांना लिहायला देते घरी. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी सगळ्यांना काम दिलेलं आहे आणि ते आपापलं काम करत आहेत. आणि मग ह्यांची ही टेस्ट देऊन होईपर्यंत जे 2:30 वाजता मुलं आलेली असतात त्यांचे 4:30 वाजेपर्यंत होतं. मग 4:30 नंतर थोडंसं मॅथ करतो आम्ही. त्याच्यानंतर जे 7th स्टँडर्डचे स्टुडंट्स आहेत CBSEचे, त्यांचं नंतर 5 वाजता मॅथ घेते. 6th स्टँडर्डचं एवढं नाही आहे मॅथचं, ऑलरेडी आमचं बऱ्यापैकी झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं जसं त्यांना डाऊट वगैरे असेल तर तसं ते मी क्लिअर करते. आणि जे 1st, 2nd स्टँडर्डची मुलं आहेत त्यांना आता जसे सायन्सचे 4 लेसन आहे, मग त्याच्यामध्ये नेम द फॉलोइंग आहे, त्याचे स्पेलिंग त्यांना येत नाही. तर त्याच्यामुळे त्यांचे स्पेलिंग आधी आम्ही बाय हार्ट करून घेतो. मग नंतर त्यांना ते क्वेश्चन म्हणजे लिहून देतो क्वेश्चन, आणि मग त्या ठिकाणी ते आन्सर लिहायला सांगतो. मग अशा पद्धतीने एक लेसनचं कंप्लीट झालं की मग आता सध्या मी पेपर काढायला सुरुवात केलेलीच आहे. तेही तुम्हाला मी दाखवेन पुढच्या काही व्हिडिओमध्ये. तर ते पेपर मी त्याची झेरॉक्स काढून त्यांना देणार आणि मग ते घरी प्रॅक्टिस करतील. म्हणजे पॅरेंट्स पण थोडंसं करून घेतात आणि मग मी पण इथे त्यांचे एकदा पेपर सॉल्व करून घेईल. मग अशाने काय होईल, त्यांचे जे मोठे पेपर असतात सायन्स किंवा एस-एस, इंग्लिश, तर ते व्यवस्थित होऊन जातं. जसं हिंदीमध्ये बघा किसने किस्से का, हे एक्झामला कंपल्सरी येतंच आणि हे सोपं पण आहे. मग आधी सोपं करून घेतो, जेणेकरून त्याच्यामध्ये तरी त्यांचे मिस्टेक नको व्हायला आणि ऑब्जेक्टिव्हचे जेवढे मार्क्स आहेत तेवढे त्यांना मिळू शकतात. आणि क्वेश्चन आन्सर कसं होतं, लहान मुलं आहेत त्याच्यामुळे स्कूलमध्ये टीचर्स लोकं पण जरा इझी वाले असतात ना, तेच एक्झामला टाकतात. उगाच मोठे टाकत नाहीत. मग तेवढी तर आयडिया आता आपल्याला आलेली आहे. मग नंतर हळूहळू क्वेश्चन पण करून घ्यायचे.
तर अशा पद्धतीने मी सगळं प्रिपरेशन घेत असते. आणि स्टेट बोर्डचं सुद्धा तसं, स्टेट बोर्डचा सिलेबस CBSEपेक्षा कमी असतो. त्यामुळे त्यांचे जे त्यांच्या नोटबुकमध्ये जे काही लिहून दिलं तर प्रत्येक शाळेचं पॅटर्न वेगळं असतं. तर ह्याच्या शाळेच्या पॅटर्नमध्ये कसं आहे की लेसन नोटबुकमध्ये जे काही लिहून दिलेलं आहे त्यातलं कुठलंही येऊ शकतं. मग ह्यांना पण मी असं टार्गेट देते की आज तुम्ही एवढं बाय हार्ट करून यायचं, उद्या एवढं बाय हार्ट करून यायचं. मग त्याची इथे टेस्ट होते असं. तर हा बघा, हा 3:30 वाजताच येतो. तर त्याचा आता टायमिंग मला चेंज करावं लागणार, कारण 2-3 दिवस झाले तो सतत क्लासमध्ये येऊन असा झोपतो. आणि मग लहान मुलगा आहे, म्हणजे 3रीलाच आहे आत्ताशी. मग असं उठवायला मला बरं नाही वाटत. मी 10-15 मिनटं त्याला झोपू देते आणि नंतर मग प्रेमाने उठवते आणि मग परत फेस वॉश करायला सांगते. तर त्याचं टायमिंग मे बी आता मी संध्याकाळचंच करेन, म्हणजे 8:30 पर्यंत जोपर्यंत मी असते तोपर्यंत त्याला ठेवेन क्लासमध्ये. उसको 10 मिनट सोने दो, फिर देखते उठा दो, कुछ करो मत. हाँ, डायरेक्ट नाही, मॅथची बुक ओपन कर आणि विथ क्वेश्चन आन्सर लिहायचे, डायरेक्ट नाही लिहायचे. ओके, तुला पण आता मी मॅथ्सचे ना मल्टिप्लिकेशनचे देते. आणि मम्मीची तब्येत ठीक झाली ना की मग परत 6:30 पर्यंत थांबायचं, कळलं का? कारण की मग काय होतं, ते लोक 5:30 वाजता येतात आणि मग तुझं मिस होऊन जातं. आता हे काल त्यांचं सगळं झालेलं. प्यार से उठा, ऐसे नहीं उठाते. आर्यन, आर्यन, आर्यन उठ, उठ बाळा, झाली झोप, खूप वेळ झोपलास. चल उठ, चल झाली ना झोप, आता उठ, जा हँड फेस वॉश करून ये, जा जा. तुला दिलं मी झोपायला, अर्धा तास झोपलास. चल, इसका देख के और कोई सोने की कोशिश मत करो. चलो, स्पेशली बड़े बच्चे, मैं तो उसको सोने के लिए दिया, हमें नहीं देते है ना. त्यानंतर बराच वेळ झाला, मुलं टेस्ट लिहित होती. म्हटलं चला बघूया आता कोणाकोणाला काय काय येतं. म्हणून 8th स्टँडर्डला टीचरनी ओरल घेतली, 8th स्टँडर्डच्या स्टुडंटची, आणि 7thचं मी ओरल घेत होती. तर काही काही मुलांना येत नव्हतं, मग त्यांना थोडंफार मारलं. जो हातात रॉड दिसतोय त्याने मारलेला नाही आहे, तो फक्त मी घाबरवण्यासाठी घेतला होता. कारण की एवढ्या मोठ्या रॉडनी मी नाही मारू शकत, कारण त्याचे व्रण उठू शकतात आणि त्यांना जास्त लागू शकतो. म्हणून मी असं नाही मारत त्यांना. जाना है क्या तुझे? Can be seen easily from a distance time graph. इसमें ऐसे परफेक्ट नहीं है, रुक के Local ऑफिशियल्स है ना, दे officials. मिनिमम आपके डेली बाय हार्ट होने चाहिए, बड़े बड़े. और अगर नहीं करके आए तो आज जैसे सबकी धुलाई हुई है, जिनकी वैसे फिर से धुलाई होगी. आज हाथ से मारा है, कल इससे मारूंगी. देखा ना कितना मजबूत है, कैसे पड़ा कितना. हारो दे दो, और जोर से दे दो, जोर से. ठीक ठाक था, हड्डी पे लगता है. नहीं लगता है, देखो मैंने मार के देखा ना, दुख रहा है. हड्डी पे लगता है. ना बोला, नहीं करते. बी अवेयर फ्रॉम टीचर. इसे लॉजिक पे ट्राई करो तो. रोनित ने किया है सब, तो उसने वो करके फिर पढ़ाई भी की. हड्डी पे लग रहा है. हाँ, शुरू देना, तो फटक से इसे पता नहीं चलता ना कि कौन सा बड़ा है कौन सा छोटा है. असेंडिंग मतलब क्या, छोटे से बड़ा ना. सबसे पहले छोटा नंबर कौन सा है वो दे. तो आप क्या करो, क्यों हुआ वो, देखो फटाफट क्वेश्चन है, जिसका आंसर लेना शुरुआत कर. अभी मैं आप लोगों को हिंदी का जो कल हमने किया था किसने किसने का, उसकी टेस्ट दे रही हूँ. पीछे देखिए, बिल्कुल नहीं लिखना है. किसने किसने कहा, ये वाले, अरे ये वाले रखना है. यश टाइम पास मत करो बेटा.
मोजतो बाई, हात पुढे कर, हात पुढे कर. तुला माहिती. हाँ 3 6 18 के बाद क्या स्मार्ट बच्चे पीछे. मोजून जातं ते बघ. अरे पण पाठीमागे एवढं भारी कर रे. परत कर, दाखव कसं करत होता पाठी हात ठेवून. हा कर. 3 6 18 झालं. 3 7 जा 3 7 जा 3 9 जा 24. चोरी तेरी पकड़ी गई. 3 9 जा पूछा था हमने. इकडे तिकडे बघायचं नाहीये. अरे तू खायचं होतं ना, तुला जायचं ना डायकोंडाला. आता जायचंय. खा 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 लवकर. जॉईन युअर हँड, क्लोज युअर आईज. एक ही बोलो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू. हा बोलो. आपके टेबल हो गए. अभी मल्टीप्लिकेशन करो जब तक मम्मी नहीं आती है. हाँ जब आएगी तब देखते. तुझं झालं बाय हार्ट. 4 पॅन्ट. डोंट मेक नॉइज. तुम्हारा हुआ टेस्ट. नाही आप्पे दिलेत मम्मीने. मी मारेन. काढ आप्पे बाहेर. तुला नसत आम्ही खातो. आज चॅप्टर बघितलं मम्मी मला बोलली म्हणून, नाही तर मला कळलं नसतं आप्पे दिलेत ते. हा टिफिन असताना एवढा चांगला तर ते खायचे. आणि इकडे दे, इकडे माझ्याकडे देते. पटापट फिनिश करायचे ना. पॅरेंट्स बिचारे एवढी मेहनत घेतात तुम्हाला टिफिन बनवण्यासाठी, काय काय वेगवेगळं, आणि तुम्हाला खायला नको. हो हो दिले दिले, काल दिले. अरे दीदीला मारलं, तुला थोडी मारलं. तू का रडते. घरी जायचंय.